मैत्रिणींनो, तर कशा आहात तुम्ही? तर सगळ्या मस्तच असतील। तर मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक साडीचा व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं। त्या व्हिडिओला खूप छान कमेंट करून तुम्ही मला छान प्रतिसाद दिला। तर मी आज तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी हा व्हिडिओ मध्ये आली आहे। आपण ब्लाउजची शिलाई किती घेतो, आपल्या एरियानुसार किती घ्यायची, कुठल्या ब्लाउजची किती शिलाई घ्यायची, याबद्दल मी थोडेसे तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आजकाल महिला अशा आहेत की काहींना साडी पिकोला घेऊन येतात, तर एक साइडने लेस असते आणि दुसऱ्या साइडने पिको असतो आणि फॉल पण लावायचा असतो। तर ते आपल्याला विचारतात की ताई फक्त पिको करायचंय, किती पैसे घ्याल? तर आपण सांगतो त्यांना 10 रुपये, कारण की आपली काही चुकी नसते। आपण जर दोन्ही साइडला पिको असेल तर पिको करून देतो आणि एक साइडला असेल तरी आपण पिकोला करावंच लागतं। ते आपल्याला आपल्या हातातलं काम सोडून आपल्याला पिको करून द्यावं लागतं, धागा लावावा लागतो, बॉबिन पण भरावं लागते। तर आपल्याला हे इतकं सगळं परवडलं पाहिजे। 5 रुपयासाठी आपण कसं करू शकतो? आपला वेळ पण जातो, तर 10 रुपयात त्यांना पण कळायला पाहिजे। तर अशीच एक महिला माझ्याकडे आली होती, तर तिने मला असं विचारलं का 5 रुपये घ्या। तर मग ती मला तिची स्टोरी सांगत होती, दवाखान्यात गेले, असं झालं तसं झालं। मग मी सहज तिला विचारलं की तू दवाखान्यात गेली होती, तुला डॉक्टरनी किती फी घेतली? तेव्हा तू बोलली का की तुम्ही 50 रुपये घ्या किंवा 30 रुपये घ्या? आपण तिथे बोलू शकत नाही, पण आपले जे कष्टाचे पैसे असतात त्याच्यासाठी आपण थोडंसं बोललं पाहिजे, कारण की शांत बसून आपल्याला चालत नाही। आपल्यालाही दिवसभर इथं मानपाट एक करावी लागते। आणि ज्या महिला ब्लाऊज शिवतात त्यांना तर माहीतच आहे की किती त्रास होतो, बॅक पेन, पुन्हा कंबरदुखी, डोळ्यांचा त्रास, हे सगळं सहन करून आपल्याला ब्लाऊज शिवून देणं आहे आणि कस्टमरला वेळेत ब्लाऊज दिलं पाहिजे। हे प्रत्येकाला माहीतच असेल, प्रत्येक शिवणकाम करणाऱ्या महिलेला। तर हे सगळं आपण समदुःखी असल्यामुळे आपल्याला एकमेकीची व्यथा माहीत असते, त्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर केला। तर यातून मला बऱ्याच अशा चांगल्या चांगल्या कमेंट मिळाल्या आणि ज्या व्यक्तींनी 5 रुपयासाठी माझ्याशी हुज्जत घातली तर त्यांनीही तो व्हिडिओ बघून मला हसल्या त्या यातून पुढे आणि 10 रुपये देऊ म्हणून। तर मलाही छान वाटलं की त्यांना त्यांची चूक लक्षात आली। 5 रुपयासाठी आपल्याला या हातातलं काम सोडून दुसरं काम घ्यायला परवडत नाही। तर छान वाटलं मला तुमची कमेंट ऐकून। असंच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्या। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चांगल्या अशाच नवीन कमेंट तुम्ही मला सांगत जा। आणि मी पुन्हा तुम्हाला कुठल्या ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग काही पाहिजे असेल तर तेही मी सांगणार आहे। तर तुम्हाला ब्लाऊज डिझाईन, फ्रॉक, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट, 1 टक्स, 2 पीस कटोरी, 4 टक्स ब्लाऊज, फ्रॉक, पंजाबी ड्रेस, नऊवारी साडी, कल्पना साडी छोट्या मुलींची असते ती, घागरा, असे अनेक प्रकारचे कपडे मी तुम्हाला शिवून देणार आहे, दाखवणार आहे। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला।